विवाहितेच्या आत्महत्येनं सोलापूर हादरलंय। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील चिंचोली काठी इथं विवाहितेनं सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे। मात्र विवाहितेनं आत्महत्या केली की तिची हत्या झाली असा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केलाय। सासरच्यांनी 4 चाकी आणि पैशांची मागणी केल्यामुळे विवाहितेनं आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांचा आहे। धक्कादायक बाब म्हणजे विवाहितेला लहान मुलगी असून ती दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं देखील नातेवाईकांचं म्हणणं आहे। या प्रकरणी पती पवन भोसलेला पोलिसांनी अटक केली आहे, तर सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गेल्या 3 वर्षांपासून विवाहितेला 4 चाकी आणि पैशांच्या मागणीसाठी मारहाण करत असल्याचं नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे। या अगोदर सुद्धा 2 केसेस झालेले होते। मुलीने असा त्रासाला कंटाळून एक वेळेस औषध केलेली होती, तो पण दवाखान्यामध्ये ऍडमिट होऊन तिचा पण पिशवी रिपोर्ट आहे। त्याच्या अगोदर एकदा महिने त्रास केल्यानंतर महिला विनंतीकर केस केलेला होता, तो पण इथं वळसे ह्या पोलीस स्टेशनला पण तो फिर्याद आलेली आहे। एवढा हा त्रास दिलेला आहे। आणि ज्या मुलीनं फाशी घेतली त्या मुलीचं बाळ आहे, 3 वर्षाचं मुलगी आहे ती, आणि पोटामध्ये 3 महिन्याचं बाळ आहे। त्याचं सुद्धा मॅडमनी इथल्या सगळं ते रिपोर्ट वगैरे घेतलेले आहेत की अशी घटना घडलेली आहे। साहेब, हा केवळ झालेला हा अन्याय आहे आणि या लोकांनी ही क्रूर हत्या केलेली आहे। ही फाशी नाही किंवा आत्महत्या नाही, ही केवळ ही केलेली हत्या आहे। त्याच्या आम्हाला न्याय मिळावा, दाद मिळावा एवढीच आम्ही सगळ्या मीडियाच्या वतीनं सगळ्यांना विनंती करतो। ही आमची कळकळीची विनंती आहे साहेब। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी वसीम अत्तार यांच्याकडून। वसीम, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? हगवणे प्रकरणानंतर देखील जे आहे ते सोलापुरात हे प्रकरण घडलेलं आहे। आचार आणि भोसले यांनी जे आहे ते आत्महत्या केली आणि सासरकडून होणाऱ्या त्रासामुळे जे आहे ते आत्महत्या केल्याचा आरोप जे आहे ते तिच्या कुटुंबीय लोकांनी व नातेवाईकांनी लावलेला आहे। आचार्यांनी भोसले हिला जे आहे ते सासरकडून 4 चाकी गाडी घ्यायची आहे, पैसे आणि असे म्हणून जे आहे ते तिचा छळ करण्यात येत होता आणि त्यापोटी जे आहे ते तिने ही आत्महत्या केल्याचं देखील जे आहे ते समोर आलेलं आहे। मोहोळ तालुक्यातील चिंचोली काठी येथे जे आहे ते तिने तिच्या घरी जे आहे ते आत्महत्या केलेली आहे। या प्रकरणी जे आहे ते मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये पतीसह सासू सासऱ्याविरुद्ध जे आहे ते गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। यापैकी जे आहे ते पती पवन भोसले आहे याला देखील जे आहे ते पोलिसांनी अटक केलेली आहे। अनेक वेळा जे आहे ते कौटुंबिक वाद जे आहे ते त्यांच्यामध्ये होत होते आणि त्या त्रासाला कंटाळून जे आहे ते तिने आत्महत्या केली। मात्र आत्महत्या करत असताना ती 3 महिन्याची गरोदर असल्याचं देखील जे आहे ते यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलेलं आहे। लागवी वसीम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।